मे महिन्यात कोकणात भेट देण्यासारखी 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, मे महिना म्हटलं की अंगाची लाही करणारी उष्णता, सुट्ट्यांचे वेध आणि कुठेतरी थंडगार ठिकाणी फिरण्याची ओढ। उन्हाळ्याच्या या सुट्टीत कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी आणि उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी कोकण हा एक उत्तम पर्याय आहे। मे महिन्यातील कोकण म्हणजे अथांग निळे समुद्रकिनारे, आंबराईत दरवळणारा हापूस आंब्यांचा सुगंध, थंडगार कोकम सरबत आणि मनसोक्त वॉटर स्पोर्ट्सची मजा। अशातच आज आपण मे महिन्यात भेट देण्यासारखी 10 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, गुहागर। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय शांत आणि निसर्गरम्य शहर म्हणजे गुहागर। मे महिन्याच्या सुट्टीत जर तुम्हाला गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा असेल तर गुहागर बीच हा एक उत्तम पर्याय आहे। हा किनारा अतिशय स्वच्छ असून इथली पांढरी शुभ्र वाळू आणि किनाऱ्यावरील नारळ पोकळीच्या बागा मनाला खूप शांती देतात। गुहागर हे इथल्या प्राचीन श्री व्याडेश्वर मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे। यासोबतच मे महिन्यात इथे तुम्हाला अस्सल आणि गोड हापूस आंब्यांचा मनसोक्त आनंद घेता येतो। शहरी कालव्यापासून दूर एका शांत सुट्टीसाठी गुहागर नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे। नंबर 9, दापोली। 9व्या क्रमांकावर आहे कोकणचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली। मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात दापोलीचे हवामान इतर कोकणपट्टीच्या तुलनेत थोडे थंड आणि आल्हाददायक असते, कारण हे शहर समुद्र सपाटीपासून थोडे उंचावर वसलेले आहे। दापोलीमध्ये मुरुड, कर्दे आणि लाडगर असे सलग आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे आहेत, जिथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिन सफारीचा आनंद घेऊ शकता। इथले कड्यावरचा गणपती मंदिर आणि ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत 2 ते 3 दिवस राहण्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। नंबर 8, देवगड। 8व्या स्थानावर आहे आंब्यांचा राजा म्हणजेच अस्सल देवगड हापूस आंब्यांचे माहेरघर देवगड। जर तुम्ही मे महिन्यात कोकणात जात असाल आणि देवगडला भेट दिली नाही तर तुमची सहल अपूर्णच राहील। देवगड हे त्याच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यांसाठी ओळखले जाते। इथे तुम्ही थेट आंब्यांच्या बागांना भेट देऊन ताज्या आंब्यांची खरेदी करू शकता। याशिवाय देवगडचा समुद्रकिनारा, पवनचक्क्यांचा प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो। मे महिन्याच्या सुट्टीत गोड आंबे आणि इतिहासाची सफर असा दुहेरी आनंद इथे मिळतो। नंबर 7, वेंगुर्ला। 7व्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाची मुक्त उधळण असलेले वेंगुर्ला। वेंगुर्ल्याचे किनारे गोव्याच्या किनारे इतके सुंदर आहेत, पण इथे गोव्यासारखी व्यावसायिक गर्दी नसते। इथला सागरेश्वर बीच, निवती बीच आणि वेळागर बीच हे त्यांच्या नितळ निळ्या पाण्यासाठी आणि पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहेत। समुद्रात उभे असलेले निवती रॉक आणि वेंगुर्ला रॉक पाहण्यासाठी इथे बोटीने जाता येते। मे महिन्यात वेंगुर्ल्यात मिळणारे काजू, आंबे आणि फणस या स्थानिक मेव्यांचा आस्वाद घेत इथल्या शांत किनाऱ्यावर वेळ घालवणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो। नंबर 6, श्रीवर्धन आणि दिवेआगार। 6व्या क्रमांकावर आहे रायगड जिल्ह्यातील अतिशय सुरक्षित आणि कौटुंबिक सहलीसाठी प्रसिद्ध असलेले श्रीवर्धन आणि दिवेआगार। दिवेआगारचा किनारा सुमारे 4 किलोमीटर लांब असून तो पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो। इथे संध्याकाळच्या वेळी किनाऱ्यावर चालणे आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणे खूप भारी असते। दिवेआगार हे तिथल्या सुवर्ण गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। तिथून जवळच असलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव असून इथला समुद्र किनारा आणि पेशवे स्मारक पाहण्यासारखे आहे। मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे मे महिन्याच्या वीकेंडला इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते। नंबर 5, आंबोली। आपल्या यादीत 5व्या स्थानावर आहे कोकणातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजेच आंबोली। मे महिन्यातील असह्य उकाड्यापासून वाचण्यासाठी आंबोली हा एक स्वर्गच आहे। सह्याद्रीच्या कुशीत सुमारे 2260 फूट उंचीवर वसलेले हे हिल स्टेशन त्याच्या आल्हाददायक हवामानासाठी आणि दाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळ्यात इथे धबधबे नसले तरी इथले हिरवेगार निसर्ग सौंदर्य, शिरगावकर पॉइंट, कावळेसाद पॉइंट आणि हिरण्यकेशी नदीचा उगम पर्यटकांना भुरळ घालतो। कोकण आणि कोल्हापूरच्या सीमेवर असलेल्या आंबोलीत मे महिन्यातील संध्याकाळ अतिशय थंड आणि आल्हाददायक असते। नंबर 4, रत्नागिरी। 4व्या क्रमांकावर आहे कोकणातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक शहर रत्नागिरी। मे महिन्यात रत्नागिरीची बाजारपेठ हापूस आंबे आणि काजूंनी फुललेली असते। इथला ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला समुद्राच्या तिन्ही बाजूंनी वेढलेला असून येथून दिसणारा समुद्राचा नजारा डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा असतो। ब्रह्मदेशाच्या राजाला जिथे नजर कैदेत ठेवले होते तो थिबा पॅलेस आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पतित पावन मंदिर
ही इथली महत्त्वाची आकर्षणे आहेत। याशिवाय काळ्या वाळूचा मांडवी बीच आणि शांत भाटे बीच पर्यटकांना संध्याकाळच्या वेळी एक वेगळाच आनंद देतो। नंबर 3 गणपतीपुळे। तिसऱ्या क्रमांकावर आहे कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र गणपतीपुळे। समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर वसलेले हे 400 वर्ष जुने स्वयंभू गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक इथे येतात। मंदिराच्या पाठीमागे असलेली हिरवीगार टेकडी आणि समोर अथांग निळासार समुद्र यामुळे इथले दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते। मे महिन्याच्या सुट्टीत गणपतीचे दर्शन घेऊन इथल्या स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवणे पर्यटकांना खूप आवडते। इथले MTDC रिसॉर्ट पर्यटकांसाठी अतिशय उत्तम सोयीसुविधा पुरवतात। नंबर 2 तारकर्ली। या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी खेळांसाठी महाराष्ट्राची ओळख बनलेले तारकर्ली। मे महिन्यात समुद्र अतिशय शांत आणि नितळ असतो, त्यामुळे स्कुबा डायव्हिंग आणि स्लो कार्निंगसाठी हा सर्वात उत्तम काळ मानला जातो। समुद्राच्या तळाशी जाऊन रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहण्याचा अनुभव फक्त इथेच घेता येतो। तारकर्लीच्या देवबाग सांगबावर कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो, जिथे तुम्ही हाऊस बोट आणि पॅरासेलिंगचा आनंद लुटू शकता। तरुणाईसाठी आणि वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी तारकर्ली हे नंबर 1 डेस्टिनेशन आहे। नंबर 1 मालवण आणि सिंधुदुर्ग किल्ला। आणि अखेरीस नंबर 1 वर आहे कोकणचा ऐतिहासिक वारसा आणि खवय्यांची पंढरी असलेले मालवण। मे महिन्यातील मालवणची सफर म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे। शिवछत्रपतींनी समुद्रात बांधलेला आणि मराठा आरमाराची ताकद दर्शवणारा अभेद सिंधुदुर्ग किल्ला पाहणे हा प्रत्येकासाठी एक अभिमानाचा क्षण असतो। होडीने या किल्ल्यावर जाताना समुद्राच्या लाटांची खेळण्याची मजा काही औरच असते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालवणची सफर अस्सल मालवणी जेवणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। मासे, कोळंबी आणि सोलकडी या इथल्या पदार्थांची चव तुमच्या कायम लक्षात राहील। सुंदर किनारे, ऐतिहासिक किल्ला आणि चविष्ट जेवण यामुळे मालवण हे मे महिन्यात भेट देण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण समजले जाते। तर मित्रांनो, ही होती मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत कोकणात भेट देण्यासारखी 10 सुंदर पर्यटन स्थळे। यापैकी तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबरही शेअर करा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।